ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्या सोबत नवनीत राणा आहे। काय सांगणार आजचा महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी, काय सांगणार? मला वाटते माझ्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा काही पटीने माझे जिल्ह्यासाठी आणि माझ्या देशाकरिता खूप महत्त्वाचा आहे। एक एक सीट या देशाचे हिताकरिता मोदीजींना परत प्राईम मिनिस्टर बनवण्याकरिता हा मतदान खूप आवश्यक आहे। आणि मला वाटते की नवनीत राणा इज नॉट दॅट इम्पॉर्टंट, पण हा देश खूप महत्त्वाचा आहे, अमरावतीचे विकास खूप महत्त्वाचा आहे, त्याकरिता खूप महत्त्वाचा दिवस माझ्यासाठी। कुठले चॅलेंजेस वाटतात, कुठला प्रतिस्पर्धी उमेदवार वाटतो, प्रहारचा की महाविकास आघाडीचा? कारण की सगळ्या महाविकास आघाडी एकत्र आली होती इथे। मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जेवढेही उमेदवार आहे त्यांना मी मनापासून खूप शुभेच्छा आहे की मैदान आहे, मैदानमध्ये लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि आपण लढलो पाहिजे। हा जे इलेक्शन हा विधानसभा कॉर्पोरेशन नाही आहे, हा देशाचे हिताकरिता मतदान होणार आहे आणि प्राईम मिनिस्टर बनवण्याकरिता मतदान आहे। तर जे देशासोबत आहे, जे देशाबद्दल चांगले भावना ठेवतात ते सगळे लोक जाऊन मतदान करणारे आणि परत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना। आणि मी कोणासोबतही कॉम्पिटिशनमध्ये नाही, मी स्वतःसोबत कम्पीट करत असते आणि लोकांचे हिताकरिता कम्पीट करत असते की येणारं भविष्य त्यांचा कसा उज्ज्वल करायचा आहे त्याकरिता मैदानात आहे। घाट असो, ग्रामीण भाग असो, चांगला प्रतिसाद होता तुमच्या रॅलीला। काय वाटतं, आदिवासी शेतकऱ्यांचा आशीर्वाद आज मिळेल? 100%। कारण की एक सून म्हणून जी जबाबदारी गेल्या 5 वर्षापासून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य मी पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण केला, लोकांना एक विश्वास, एक उत्साह जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला आम्ही, तर चेहरा, कारण की जेव्हा आम्ही काम करायचे तर लोकांचे डोळे आणि चेहरा पाहून आम्हाला कळते की लोक कोणाच्या बाजूनी मतदान करणार आहे। तो लोकांचा स्पष्ट दिसता है कि इस बार अमरावती में कमल जरूर खिलेगा और देश के मोदी जी को फिर एक बार प्रधानमंत्री बनाएंगे। तुम्ही काँग्रेसचे उमेदवार, राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा सपोर्ट होता, ज्यावेळेस तुम्ही भाजपचे उमेदवार आहात, कसं वातावरण इथलं भाजपच्या नेत्यांमध्ये काय होतं? मला असं वाटते की तेव्हाही मी एक निर्दलीय म्हणून लढली तर बराचसा अंतर नव्हता, पण निर्दलीय आणि भाजपची जी आयडियोलॉजी आहे ती माझ्याजवळ खूप जवळ होती, म्हणून हा सगळं घडून एक बाजूनी आलेला आहे। तर मला वाटते की खूप जास्त अंतर नाही, लोकांना हे माहीत आहे, यंगस्टर असो, महिला असो, ज्या महिलांना घरं भेटले त्या महिलांची भावना नरेंद्र मोदीजींसोबत आहे, ज्या युवकांना स्कॉलरशिप भेटते त्यांची भावना नरेंद्र मोदीजींसोबत आहे, ज्या शेतकऱ्यांना शेत सन्मान निधी भेटते त्यांची भावना नरेंद्र मोदीजींसोबत आहे, ज्या लोकांना घरापर्यंत नल पोचवले त्यांची भावना नरेंद्र मोदीजींसोबत आहे। तर ती भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसते। महायुतीत राहून बच्चू कडू यांनी उमेदवार दिला, या ठिकाणी काही ठिकाणी काँग्रेसला सपोर्टही केलं, कसं बघतात? मी काही नाही, ते मोठे आहे, त्यांचा आशीर्वाद घेते मी। मतांनी विजयाचा विश्वास आहे आज? मी एवढंच जाणते की या मैदानामध्ये आहे ही मी कशी जिंकन आणि किती मतांनी जिंकन त्याच्यापेक्षा माझा देश जिंकला पाहिजे आणि देशावर बसणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जिंकले पाहिजे। 400 पारमध्ये अमरावती नक्की राहिली पाहिजे, त्याकरिता काम करतो। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सहामसह गजानन उमाटे, युनियन मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन।